टीयर फिल्म, ज्यालाच आपण म्हणतो प्री कॉर्नियल फिल्म. दिस इज द फिल्म जे आपल्या कॉर्नियाला कवर करते. आपल्या कॉर्नियावर जे कवरिंग असतं टीयरचं त्याला आपण म्हणतो प्री कॉर्नियल फिल्म किंवा टीयर फिल्म. आणि ह्याच्यात 3 लेयर्स असतात. पोस्टिरियर टू अँटिरियर जायचं म्हटलं म्हणजे मागून पुढे जायचं म्हटलं तर त्या 3 लेयर्स कशा असतात. सगळ्यात मागची असते म्युकस लेअर, मग त्याच्यावरती ॲक्वस लेअर आणि सगळ्यात बाहेरची असते लिपिड और ऑइली लेअर. मग आता ह्या लेयर्स एक एक करून बघूया. सगळ्यात मागची असते आपली म्युकस लेअर. सो दिस इज द इनरमोस्ट लेअर आणि ह्याच्यामध्ये म्युसिन असतं आणि हे म्युसिन इज सिक्रेटेड बाय द कंजंक्टिव्हल गॉबलेट सेल्स आणि ग्लँड्स ऑफ मॅन्स. आणि ही लेअर काय करते, आपलं जे कॉर्नियल सर्फेस असतं ते हायड्रोफोबिक असतो, पण ही लेअर त्या सर्फेसला हायड्रोफिलिक बनवते. मग ह्या लेअरच्या बाहेरची लेअर असते ॲक्वस लेअर. ॲक्वस लेअर जे आहे हे टीयर फिल्मचा ऑलमोस्ट बल्क हेच बनवते, ॲक्वस लेअरच बनवते. इट इज द इंटरमिडिएट लेअर कारण ही मध्ये असते लेअर. आणि ह्या लेअरमध्ये आपले टीयर्स असतात आणि हे टीयर्स कुठून येतात, फ्रॉम द मेन अँड ॲक्सेसरी लॅक्रिमल ग्लँड्स. आणि टीयर्स म्हणजे काय, दिस इज वॉटर आणि त्यात काही क्वांटिटीज ऑफ सल्यूट असतं. लाईक आता सल्यूट्स लाईक NaCl, शुगर, युरिया, प्रोटीन. आणि आता ह्यात NaCl आणि शुगर आहे त्यामुळे हे जे टीयर्स असतात हे अल्कलाईन असतात आणि टेस्टमध्ये सॉल्टी असतात. हे सॉल्टी ह्यात सल्यूट्स तर असतातच, प्लस ह्यात अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस पण असतात. अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस लाईक लायझोझाईम, बीटा लायसिन, लॅक्टोफेरिन हे सगळं टीयर्समध्ये असतं. मग सगळ्यात बाहेरची लेअर येते आपली लिपिड लेअर किंवा मग ऑइली लेअर. दिस इज सगळ्यात आउटर मोस्ट आणि ही थिनेस्ट लेअर आहे. आणि ही लेअर कुठे बनली, जिथे टीयर्स आणि एअर कॉन्टॅक्ट करू शकतात त्या दोघांच्या मध्ये असते ही आपली लिपिड लेअर. आणि हे ऑइल्स कुठून येतात, दिस इज फ्रॉम द सिक्रिशन्स ऑफ मेबोमियन ग्लँड, झेस ग्लँड, मॉल्स ग्लँड. आणि ही लेअर काय करते, ह्या लेअरमुळे टीयर्स ओव्हरफ्लो होत नाहीत, मग टीयर्सचं इव्हॅपोरेशन होत नाही. आणि जे आयलेट्स सारखे आपल्या डोळ्यावर घासत आहेत त्या आयलेट्सला पण लुब्रिकेट करायचं काम करते ही आपली ऑइली लेअर. आता नेक्स्ट येतं फंक्शन्स ऑफ टीयर फिल्म. टीयर फिल्मचं फंक्शन काय काय, पहिलं तर आपल्या कॉर्निया आणि कंजंक्टिव्हल ते मॉइस्ट ठेवतं. आपले डोळे ड्राय पडण्याचे किती चान्सेस असतात. सो ह्या लेअरमुळे, ह्या फिल्ममुळेच आपले डोळे मॉइस्ट राहतात. सो इट कीप्स द कॉर्निया अँड कंजंक्टिव्हा मॉइस्ट. मग जे आपलं कॉर्नियल एपिथेलियम आहे त्याला ऑक्सिजन देण्याचं काम पण हे टीयर फिल्मच करते. सो दिस प्रोव्हाइड्स द ऑक्सिजन टू द कॉर्नियल एपिथेलियम. मग आपल्या डोळ्यामध्ये काही डेब्रिस किंवा नॉक्शियस इरिटंट्स आले त्यांना पण बाहेर काढायचं काम हेच करतात. आता आपल्या डोळ्यात जे पाणी, आता आपल्या डोळ्यात जर किडा गेला तर लगेच पाणी येतं आणि ह्या पाण्यामुळे तो किडा बाहेर काढला जातो. सो इट वॉशेस अवे द डेब्रिस और नॉक्शियस इरिटंट्स. हे टीयर्समुळे होतं. ऑल्सो आपण मागाशी बघितलं की टीयर्समध्ये अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस असतात त्यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन पण होणार नाही. सो दिस प्रिव्हेंट्स इन्फेक्शन ड्यू टू प्रेझन्स ऑफ अँटीबॅक्टेरियल सबस्टन्सेस. आणि आपण मगाशी सांगितलं की जी ऑइली लेअर आहे त्याच्यामुळे आयलिड्स एकदम मस्त वरती हे करू शकतात, मूव्ह करू शकतात. सो दिस फॅसिलिटेट्स द मुवमेंट्स ऑफ लिड्स ओव्हर द ग्लोब. सो टीयर फिल्मचे 5 फंक्शन्स काय काय बघितले. पहिलं तर ते मॉइस्ट ठेवतं, सेकंड ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं, थर्ड काही आलं डोळ्यात तर त्याला वॉश ऑफ करतं, फोर्थ इन्फेक्शन कॉज नाही करत आणि फिफ्थ आयलेटची मूवमेंट इझिली होऊ देतं. आता नेक्स्ट येतं सिक्रिशन्स ऑफ टीयर्स. टीयर्स जे आहे ते दिवसभर कंटिन्युअसली सिक्रीट होत राहतात फ्रॉम द मेन लॅक्रिमल ग्लँड्स आणि ॲक्सेसरी लॅक्रिमल ग्लँड्स. जे मेन लॅक्रिमल ग्लँड्समधून सिक्रिशन होतं त्याला आपण रिफ्लेक्स सिक्रिशन म्हणतो आणि जे ॲक्सेसरी लॅक्रिमल ग्लँड्समधून सिक्रिशन होतं त्याला आपण बेझल सिक्रिशन म्हणतो. रिफ्लेक्स सिक्रिशन कसं होतं, आता जे आपले टीयर फिल्म आहे ती ब्रेकडाऊन झाली किंवा त्याचं इव्हॅपोरेशन झालं तर आपले कॉर्निया आणि कंजंक्टिव्हा हे स्टिम्युलेट करतात रिफ्लेक्स सिक्रिशन. आणि जर इरिटेटिव्ह सेन्सेशन झालं कॉर्निया आणि कंजंक्टिव्हामध्ये तर हायपर लॅक्रिमेशन होतं. आता हे तर झालं सिक्रिशन ऑफ टीयर्स. आता नेक्स्ट बघूया एलिमिनेशन ऑफ टीयर्स. आता डोळ्यामध्ये आपण रडलो त्यानंतर पाणी इनर कॅन्थसच्या इथे साठतं, ज्याचं आपण म्हणतो लॅकस लॅक्रिमॅलिस. सो हे जे टीयर्स असतात these are collected as lacus lacrimalis in the inner canthus. आणि इनर कॅन्थसला हे कलेक्ट झाल्यावर तिथून जो आपला लॅक्रिमल पॅसेज आहे तो ह्या टीयर्सला ड्रेन करतो इंटू द नेझल कॅव्हिटी. आता आपण मगाशी काय सांगितलेलं, नेझल पंक्टम असतं, मग त्याच्यानंतर असतं इन्फिरियर आणि सुपिरियर कॅनॅलिक्युलस. जे इन्फिरियर कॅनॅलिक्युलस असतं ते ऑलमोस्ट 70% टीयर्सला ड्रेन करतं आणि सुपिरियर कॅनॅलिक्युलस 30%ला ड्रेन करतं. आणि हे कसं सक्शन करतं, बाय अन ॲक्टिव्ह लॅक्रिमल पंप मेकॅनिझम.